नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने खून आणि पॉक्सो कायद्यासह गंभीर गुन्ह्यातील 4 वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला अटक केली। अश्विनी सूरज देशभ्रतार हिला गुप्त माहितीच्या आधारे वाडी हद्दीतील लावा परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने मृतकाच्या वडिलांसह महिला आरोपीला दोषी ठरविले असून मृतकाच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलीस स्टेशन कळमना येथे सन 2022 मध्ये अपक्रमांक 634/2022 कलम 305, 306, 376, 34 भादवी सहकलम 4-6 पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यातील आरोपितांना 2024 मध्ये 2 आरोपींना कोर्टाने सजा दिली होती। त्यामध्ये एक जस गुड्डू रजाक नावाचा आणि अश्विनी सूरज देशभ्रतार वय 32 वर्ष राहणार हिवरीनगर हनुमान मंदिर जवळ नंदनवन नागपूर यांना सजा झाली होती। त्यातील गुड्डू रजाक याला तेव्हापासून जेलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि ही फरार होती। जवळपास 2 वर्षापासून ही नागपुरातून फरार असून इतर राज्यात कुठेतरी राहत होते। तर ती नागपुरात येत असल्याची आमच्या पथकाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही सापळा रचून PSI अमित देशमुख सोबत स्टाफ असे वाडी हद्दीत जाऊन सापळा रचून सदर महिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कळमना यांचे ताब्यात देण्यात आले आहे। पुढील कारवाई ते करीत आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।